तर आपला दुसरा दिवस आहे आजच्या गोदामधनं. तर बघू शकता तुम्ही बघा मस्तपैकी शेंगा आल्या त्या बघा आणि छान झालेल्या आहेत. अजून हिरव्या आहेत. काय काय दोन म्हणजे आज दुसरा दिवस आहे तर आज पण आपण कुळीत काढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्यावेळेस पाऊस खूप होता आणि जेव्हा आपण कुळीत पेरतो तेव्हा त्यावेळेस पाऊसच होता, त्याच्यामुळे रुजला कुळीत चांगल्या बऱ्यापैकी. पण सगळा म्हणजे पाणी साचल्यामुळे ना सगळी जी रुजलेली जी झाडं होती कुळथाची ती सगळी मरून गेली. त्याच्यामुळे ना कुळीत ह्यावर्षी फार कमी आहे. पण जिथे एखाद दुसरा जो टाळा रुजलेला आता तुम्ही इथे बघू शकता, ही पूर्ण रुजलेलं आहे. तर ह्याच्यावर बघू शकता बघा मस्त अशा छानपैकी अशा शेंगा आलेल्या आहेत. आणि यावेळेस आपण ना दोन्ही प्रकारचे बियाणं टाकलेले होते. एक बाजारी पण टाकलेलं होतं म्हणजे सरकारी बियाणं, आणि एक म्हणजे गावठी बियाणं टाकलेलं होतं. तर हे सरकारी बियाणं आहे, त्याच्यामुळे ह्याचे शेंगा बघू शकता किती प्रमाणे शेंगा आल्यात. तर ह्यावेळेस ना कुठे कुठेच एखाद दुसरा टाळा असा रुजलेला आहे, कारण की बाकीचं जे काही रुजलेले जे रोपं होती कुळथाची ती सगळी मरून गेलेली आहेत पाणी साचल्यामुळे ह्यावेळेस. तर ह्यावेळेस कुळथाची शेती फार कमी आहे बघा. असे टाळे होतात बघा. एखाद दुसरा जर टाळा राहिला ना तर हे बघा अशी मस्तपैकी शेंगा लागतात आहे बघा. तर ह्या ज्या अशा शेंगा असतात ना ह्या आपल्याला काढाव्या लागतात, कारण की मग ह्या जर राहिल्या ना तर मग सगळ्या फुटून जातात. आणि वरती बघा अजून हिरव्या आहेत, ह्यांना टाईम आहे म्हणा. अशा काय काय खालच्या असतात ना त्या काढाव्या लागतात. आणि मोस्टली आता मी सकाळी आलो आहे तर 11 वाजले आहेत. तर आत्ताच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी, कारण सकाळचं कसं असतं एकदम दव पडलेलं असतं, पारू असतो, त्याच्यामुळे ज्या टाळे असतात ते उपटायला बरोबर म्हणजे पडतात. आणि जर तुम्ही आता बघा हे बघा फुटतात शेंगा माझ्या हातात, कारण की आता ऊन पडतं त्याच्यामुळे जे काही टाळे आहेत ते तर सुकल्यासारखे झालेले आहेत, त्याच्यामुळे ना फुटतात. तर सकाळी येण्यामागचं एवढंच कारण आहे की मऊ असतात त्याच्यामुळे पटकन काढायला मिळतात. तर हे बघा आपला पूर्ण शेत आहे. तिन्ही शेतांना आपण कुळीत केलेलं आहे. हे बघा कुठे कुठे जर टाळे राहिलेले आहेत ना त्याला चांगली शेंग आहे बघा. सगळीकडे शेंग चांगली आहे बघा. तर आता आपण संध्याकाळी येणार आहोत, कारण की आता ऊन आलं आहे. संध्याकाळचं कसं 4 नंतर ऊन कमी होतं, त्याच्यामुळे टाळे पण तोडायला बरोबर म्हणजे असं हे होतात, कारण की शेंग फुटत नाही. कारण की आता ऊन पडलं त्याच्यामुळे शेंग फुटायचे चान्सेस जास्ती आहेत. कारण की सकाळी कसं दव असतो, नरम असतं, त्याच्यामुळे पटकन काढायला मिळतं. तर आता आपण घरी जाणार आहोत. तर टाळे बघा किती मस्त मस्त आहे ते बघा. हे बघा किती मस्त शेंगा आलेल्या आहेत. तर जिथे जिथे राहिलेले आहेत ना टाळे तिथे छानपैकी रुजलेले आहेत आणि छानपैकी त्याला शेंगासुद्धा आल्या. सो ह्यांना टाईम आहे अजून तयार व्हायला. पण ह्या साईडला आहे ना काहीच रुजलं नाही. सो इकडे अजिबात काही म्हणजे काहीच नाही. कुठे एखाद दुसरा तुम्हाला टाळा बघायला मिळेल, कारण की याच्यामध्ये पाणी साचलं होतं त्याच्यामुळे. तर इकडे आहे थोडा ह्या साईडला, आणि हा इकडे सगळा आहे. तर आपण परवा आपण जो काढलेला आहे ना तो पण दाखवते तुम्हाला. हे बघा ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी रुजलेलं आहे कुळीत. हे बघा, हे बघा शेंगा झालेल्या आहेत तयार. तर आपण काढणार आहोत ह्या. सो बिनखर्ची काही त्याला जास्त असा खर्च नाही आहे. ना खतं टाकावी लागतात, ना फवारण्या कराव्या लागतात, काहीही करावं लागत नाही. फक्त जेव्हा आपण भात कापणी करतो तेव्हा आपण ही जी पेरणी करतो आणि दव असतं पूर्णपणे जी माती असते ती ओली असते, त्याच्यातून हे वरती येतात. आणि मग मस्त. पण ह्या वर्षी ना खूप चान्स चांगला होता, कारण की मस्त कुळीत झालं असतं शेताला पूर्ण. हे बघा पूर्ण कुठं कुठं तुम्हाला बघायला मिळेल. पण ह्यावेळेस खूप चांगलं रुजलेलं होतं, पण पाऊस असल्यामुळे सगळ्या शेतीची वाट लागली कुळथाच्या शेतीची. ह्यावेळेस कमी होतील, बघूया आता किती होतात काय होतात. सो हे बघा अशा सुकलेल्या आहेत आपल्याला, ह्या पण काढायच्या आहेत. हे बघा पाणी साचलं होतं ना इथे, तर कुठे कुठेच बघायला मिळेल बघा काहीच नाही रुजलेलं आहे, काही म्हणजे काहीच नाही बघा. तर हे आपण परवा म्हणजेच व्हिडिओ बघितला असाल तुम्ही तेव्हा आपण काढलेलं होतं हे कुळीत. तर इथे सगळं सुकायला टाकलेलं आहे बघा. शेतातच ताडपत्री टाकलेली आहे आणि त्याच्यावरतीच आपण हा सगळा कुळीत टाकलेला आहे सुकवायला मस्तपैकी. हे बघा अजून झाला आहे नाही तसा, अजून चामट आहे, त्याच्यामुळे अजून ऊन चांगलं लागलं की फुटतील. सो गेल्या वर्षी खूप चांगला कुळीत होता आपला, एक मनभर जास्ती झाला होता. ह्यावेळेस बघूया किती पायली वगैरे होते. तर ह्यावेळेस कमी होईल, एक 8 पायली 9 पायली वगैरे होईल. बघूया किती होईल काय होईल. तर अशा पद्धतीने आपल्या कुळथाची ह्यावेळेस सुरुवात झालेली आहे बघा. नाही तर पूर्ण भरलेलं असतं, कारण की पाणी साचल्यामुळे सगळं सुकून गेलेलं आहे. तेवढंच गवत पण आलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये आपल्या. तर चला आता आपण डायरेक्ट दुपारी भेटूया. आता आपण संध्याकाळी येणार आहोत, कारण की ऊन कमी झाल्यावरती. कारण की आता काढायला घेतो ना तशा ज्या काही झाडावरच्या सुकलेल्या शेंगा आहेत ना त्या फुटतात, कारण की ऊन पडते त्याच्यामुळे कडक होतात, त्याच्यामुळे फुटतात. आपण आता संध्याकाळी येऊ, डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण. तर इकडे मस्तपैकी आपला
कुळीत सुकतो आहे. तर सुकू देत. अजून झोडणी वगैरे बरीच कामं बाकी आहेत, ते पण तुम्हाला बघता येईल आपल्या व्हिडिओमार्फत. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, दुसरा दिवस आहे आपला आज. तर थोड्या वेळाने आपण येणार आहोत, एक 4 वाजता वगैरे. तर चला, तेव्हा भेटू आपण. तर आम्ही 4 वाजता आलो होतो बरोबर. तर थोडा वेळ झाला आहे काम करून. हे बघा, एक पिशवी भरलेली आहे, बाकीचं काम चालू आहे आणि थोडंसंच राहिलं आहे. तर आज काढून झाल्यानंतर अजून 1 दिवस लागेल. त्याच्यामध्ये सगळं आपण शेतातला सगळा कोयता पण काढून टाकणार आहोत. हे बघा. तर शेंगा बघा, शेंगा बघा. ह्या बघा, शेंगा बघा किती आहेत. पूर्ण भरलेलं आहे टाळ. आणि काय काय टाळ्यांचे आहेत ना, म्हणजे खालून हा जो भाग आहे ना, इथे भरपूर अशा म्हणजे तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ना ठेवू नाही शकत, कारण की मग फुटून सगळा दाणा आहे तो खाली पडणार. त्याच्यामुळे आम्ही सगळं उपटतो एका साईडने. पण एकदमच टाळा, एकदमच ओल्या दिसतील शेंगा ते आम्ही काढत नाही. म्हणजे हा बघा, इथे बघायला मिळेल तुम्हाला. तर हे आपण काढणार नाहीत, हे आपण तसंच ठेवणार आहोत. सो अजून एकदा हात मारला की आपला कुळीत पूर्ण काढून होईल या शेतातला. हे बघा, कुठे कुठे पिकलेत हे बघा. सो गवत पण खूप आहे. हे बघा, हे सगळे असे ना, जास्ती ऊन पडलं ना की सगळं आतला जो दाणा असतो ना खाली गळून जातो. त्याच्यामुळे आपण हे काढणार नाही. बघा, काय काय वरच्या ज्या शेंगा आहेत ना त्या तशाच ओल्या आहेत. त्याच्यामुळे हे आपण तसंच ठेवणार आहोत. आणि मग एकदा अजून एक हात मारला, आज काढून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण नंतर पण काढू. 1-2 दिवस जरी गेले ना ह्याच्यावरती त्यानंतर. हे बघा, किती मस्त आहेत टाळे बघा. सो यावर्षी ना कुळीत एकदम मस्त झाला होता, पण तो पावसाने काही ठेवला नाही. त्याच्यामुळे आपल्यावर यावेळेस कमी कुळीत पिकवण्याची हे आली आहे बघा. सो जेवढा रुजला ना कुळीत, म्हणजे पाणी पूर्ण हे झाल्यानंतर तेवढा काढलेला आहे आपण रुजलेला कुळीत. आता काय काय कुठे कुठे राहिलेला आहे तो पण आपण काढणार आहोत काही दिवसांनी. सो हे बघा, सनसेट. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. अजून ह्याला सुकवायला म्हणजे दिवस जातील. एक 4-5 दिवस तरी जातील. त्याच्यानंतर आपण झोडणी असेल, झोडणी केल्यानंतर मग आपण बाकीचे प्रोसेस सगळी करणार, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर आजच्यापुरतं एवढंच. सो जाता जाता तुम्हाला हे पण दाखवते की शेतामध्ये कशाप्रकारे शेण जे असतं ते कसं सुकवलं जातं, गोवरी कशी तयार केली जाते शेणापासून, ते दाखवते तुम्हाला जाता जाता. चला दाखवते. तर तर इथे बघू शकता, ही पूर्ण आहे गोवरी बघा. तर असं सकाळचं शेण वगैरे काढतात ना, तेव्हा ह्या गोवरी आहेत ना अशा शेतांमध्ये टाकून ठेवतात आणि असं डिग करतात. आणि जेव्हा आपल्याकडे भाजावण वगैरे असते तेव्हा त्या गोवरीचा वापर करतात. ही विकतात सुद्धा गोवरी. हे बघा, सुकलेलं शेणच असतं, त्याला गोवरी बोलतात. हे बघा, अजून ओलं आहे ते, सुकलं नाही. आणि त्याच्यानंतर असा समोर तुम्हाला डिग बघायला मिळेल, तर असा डिग केला जातो. तर चला, आता आपण थांबणार असो. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.